लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सर्वजण हिंदुस्थानी आहोत। गणेशोत्सव उत्साहाने आणि समजुतीने साजरा करणे हीच खरी आपली परंपरा आहे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी केले। नांदगाव येथील सावता महाराज कंपाऊंड येथे शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी तालुक्यातील गणेशोत्सव तयारी संदर्भात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील, तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व सर्व पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी बाजीराव महाजन तर व्यासपीठावर नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे व इतर मान्यवर उपस्थित होते। बैठकीत गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या। मंडळांनी भगवा ध्वज व छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा लावाव्यात अशी सूचना दत्तराज छाजेड यांनी केली। तर उत्सव काळात वीज खंडित होऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरणाने योग्य ती खबरदारी घ्यावी असे पत्रकार विजय धामणे यांनी मांडले। नगरपालिकेने शहरातील रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत, बांधकाम साहित्य हटवावे व मोकाट जनावरांवर नियंत्रण आणावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली। मोठ्या गणेश मूर्ती बसवताना अडथळा येऊ नये म्हणून विद्युत मंडळाने तातडीने तार दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत अशी मागणी कपिल तेलुरे यांनी केली। यावेळी पोलीस प्रशासनाने गणेश मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांना शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने उत्सव पार पाडण्याचे आवाहन केले। नांदगाव परिसरात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात असून नागरिक उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत। ज्या काही सूचना दिलेल्या आहेत मी आल्यानंतर मुद्दामूनच आपल्याकडच्या पण काही सूचना मागवल्या आणि जे काही संबंधित अधिकारी असतील त्यांना सुद्धा त्या सूचनांचं त्यांनी काय पूर्वतयारी केलेली आहे किंवा येणारा जो सण आहे त्याच्या संदर्भात हा तुमचा नाही सण, तुमचा आणि आमचा हा एकत्र मिळून सर्वांचा सण आहे। त्याच्यामुळं हा सण म्हणजे मी प्रत्येक सणाबद्दल बोलतोय, फक्त गणपतीबद्दलच नाही। गणपती असेल, ईद असेल, कालचा झालेला पोळा असेल, अजून पुढे पुढे येणारे सण असतील, ह्या 8, 10, 15 दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सर्वच डिपार्टमेंटवर कामाचा अतिशय मोठा ताण असणार आहे। याची आपण सर्वांनी कल्पना आधीच आपल्या मनात असलेली पाहिजे। एवढा मोठा धोधो पाऊस इथं पडतोय तरी सुद्धा तुम्ही जर मुंबईला चित्र पाहिलं असेल, एवढ्या पावसात अर्ध्या कमरेपर्यंत पाणी असलेला जोपर्यंत महिला सबलीकरण किंवा सक्षमीकरण। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.